बसा, एकदम फ्रेश बसा. श्रावण मास चालू आहे. उमापती महादेवाचा हा पवित्र असा महिमा आहे. म्हणून बहुसंख्येने या ठिकाणी पार्वती माता उपस्थित आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. शंकर कमी आहे, पार्वती भरपूर आहे. शंकर गेले असतील चारा पाण्याला, बरोबर ना. पार्वती आई साहेब आहेत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. म्हणून चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी फ्रेश बसा. सगळे विचार डोक्यातले काढून टाका. कीर्तनात बसताना कसं बसायचं, 1-2-3 वाक्य मी तुम्हाला सांगतो. कोणाचंही कीर्तन असू, प्रवचन असू द्या, भागवत कथा असू द्या, शिवमहापुराण असू द्या, रामायण असू द्या, त्या ठिकाणी बसल्यानंतर अगोदर तुम्हाला एक ट्राय घेतो मी, तुमच्या मेंदूची ट्रायल मारतो. सगळ्यांनी उजवा हात वर करा बरं. सगळ्यांनी कॅमेरावाला सोडून केला का वरती, केला का वरती, स्वतःच करा, दुसऱ्याचा नाही. केला का उजवा हात वरती, आपल्या डोक्यावर ठेवा. ठेवला का, आता माझ्याकडे पहा आणि स्वतःच्या अंतर्मनाला एक प्रश्न विचारा, डोक्यात मेंदू आहे का? काय उत्तर मिळालं? हाय. हात खाली घ्या. मी तपासणी यासाठी केली कारण काही लोकांचा मेंदू गुडघ्यात असतो. आमच्या गावातल्या जवळजवळ बऱ्याच लोकांचा मेंदू गुडघ्यात आहे, पण तुमच्या गावातल्या लोकांचा मेंदू कुठे? डोक्यात. मग मी चेक यासाठी केला. मला सांगा माझ्या माता भगिनी हो, मेंदूचा उपयोग काय? तुम्ही सांगा काय? उत्तर विचार करणे. मेंदूचं काम काय? फक्त विचार करणे. आणि तुमच्या इथे बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही या मिनिटाला काय चालू आहे? विचार. काहींच्या डोक्यात विचार आहे, 2 दिवसापूर्वी लाडक्या बहिणीचे 3000 मंदाबाईचे आले, गंगूबाईचे का नाही आले? कारण एका कुपनात 2-3 बायांचे नाव उडवले शासनाने. काहींच्या नाव गाडी, ट्रॅक्टर आहे. मग तिचे आले, माझे का नाही आले? तुमच्या डोक्यात विचार आहे, शंकराच्या विचार डोक्यात. आपले अजून काही लोकांचे कर्जमाफी झाली, घोषणा झाली, आपली कधी होती? मोकार काढून ठेवले. म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये काही ना काही काय चालू या मिनिटाला? कांद्याचा, लसणाचा, डोंगळ्याचा, बटाट्याचा, गव्हाचा, कोंबडीचा, बकराचा, शिळीचा, म्हशीचा, टोणग्याचा, ट्रॅक्टरचा, पप्याचा, चिंगीचा, बंटीचा, बबलीचा, नोकरीचा, डिलेव्हरीचा, बस्त्याचा, साखरपुड्याचा, सोन्याचा, नाण्याचा. काय हा डोक्यात काय चालू आहे? प्रत्येकाच्या काय चालू आहे? बोला, काय चालू आहे? विचार, विचार. आणि हे सगळे विचार परमार्थाच्या दृष्टीनं हलकट आहे. बंगला, गाडी, सोनं, नाणं, संपत्ती, पप्या, बंटी, बाबल्या, हे विचार कसे आहेत? बोला, कसे आहेत? हलकट, हलकट. मग ह्या ठिकाणी बसल्यानंतर विचार कोणाचा करायचा आहे? कोणाचा करायचा आहे? भागवत भक्तीचा करायचा आहे. सारासार विचार करा, उठा उठी, करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठे, नाम धरा कंठे, विठोबाचे सारासार विचार करा उठी, सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठे, नाम धरा कंठे, सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी, विठोबाचे. या विचाराने आपणाला भगवत प्राप्ती होणार आहे. या विचाराने आपल्याला स्वस्वरूपाची ओळख होणार आहे. म्हणून सगळे हलकट विचार या पुण्यस्मरणाच्या प्रसंगी पांडुरंगाच्या चरणाजवळ आपण बसलोय, बाजूला काढून ठेवा. आणि का बाजूला काढायचे? कारण आपण कितीही बंगल्या गाडीचा विचार केला, संपत्तीचा केला, पदाचा केला, आमदाराचा केला, सरपंचाचा केला, मुख्यमंत्र्याचा केला, खासदाराचा केला, पंतप्रधानाचा विचार केला, आपण होणार आहे का? होणार आहे का? निरर्थक विचार करण्यात मजा नाही. विचार काय करायचा? जे आपल्या प्रारब्धात आहे ते आपल्याला मिळणारच आहे, आणि जे आपल्या प्रारब्धातून जाणार आहे, कितीही तुम्ही लावून धरण्याचा प्रयत्न करणार, जाणारच आहे. आणि शेवटी
आपण येतानी मोकळे आलोय आणि जातानी कसे जाणार आहे? आता तुमच्या गावातला एखादी बॅग घेऊन गेला का संघ पाहिले तुम्ही? मोकार माल होता, मोकार जमीन होती, जातानी 4-2 लाख रुपये उशाला घेऊन गेला, पाहिलं तुम्ही? महिला मंडळ तुमच्या गावातली एखादी बाई पाहिली, तिच्याकडे 2-4 किलो सोनं होतं या भावात, 90,000 रुपये तोळ्याचं, तुम्ही पाहिलंय का तिनं जाताना एखादा मिली संघ नेलं बुवा? मोकळे आलो आणि मोकळे गेलो. फक्त जाताना आपल्या बरोबर भगवान परमात्म्याची आयुष्यभर जी काही भक्ती केली ना, ती भक्तीच आपल्या बरोबर येत असते. म्हणून बहुसंख्येने महिला मंडळ या ठिकाणी उभा आहे, बसलेले आहेत, मी उभा आहे. फक्त माझं तुम्हाला एक कळमळीची विनंती आहे. श्रावणाचा पर्व काळ चालू आहे. मला सांगा महिला मंडळ, तुमच्या डोक्यात फिट बसलंय जाताना आपल्या बरोबर काही येत? बोलायचं तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, त्याचं नाव कीर्तन. ज्याची कीर्ती तनापासून गावी त्याचं नाव कीर्तन. जाताना आपल्या बरोबर काही येत नाही. मग मला सांगा महिला मंडळ, प्रत्येक बाईक 2-2 किलो सोनं आहे तुमच्या गावातल्या. किती म्हटलो मी? किलो म्हटलो का? 2 तोळे म्हणू आपण. किती? 2 तोळे तर प्रत्येक बाईक आहे का नाही? मला सांगा तुमच्या शेजारच्या गंगूबाईनी, सखूबाईनं, नकूबाईनं, ठकूबाईनं, बकूबाईनं गंठन बिंठन केलं, तिला कांद्याची लॉटरी लागली, कांद्याची आता बाजार डाऊन आहे, केलं बुवा. मग तुम्ही तुमच्या नवऱ्याशी भांडता का नाही? तिनं निदान 2 तोळ्याचं केलंय, मला निदान अर्धा तोळ्याचं मिलीचं म्हणतो का नाही? मला सांगा हा अट्टास कशा पाहिजे? महिला मंडळ, हा अट्टास कशा पाहिजे? जे आपलं आहे का नाही मंगळसूत्र ते महत्वाचं आहे, परंतु एक्स्ट्रा जे सोनं आहे ते तुमच्याही कामाचं नाही आणि घराच्या सुद्धा कामाच्या नाही. ज्या बायांकडे जास्त सोनं आहे ना, इथून पुढे आपला शब्द ध्यानात ठेवा. तुम्ही गेल्यानंतर, तुम्ही जाणार नाही 5-25 वर्ष, परंतु गेल्यानंतर तुमच्याकडे जेवढं सोनं आहे ना, त्या सोन्यावरून तुमचं घर फुटणार आहे. काय मत आहे तुमचं? पटवून देतो मी तुम्हाला. पहा, मला सांगा महिला मंडळ, तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याचा अधिकारी कोण असतं? मुलगी. कोण असतं? आपण गेल्यानंतर आपल्या सगळं सोनं कोणाचं असतं? 2 तोळे, 4 तोळे, 5 तोळे कोणाचं असतं? मुलीचं. आता तुम्ही 5-25 वर्षानंतर गेल्या, तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी एका रक्ताचे, लक्ष द्या माझ्याकडं, हे तुमच्याकडे असणाऱ्या सोन्यावरून, तुमच्याकडे असणाऱ्या ठेवीवरून भांडणार आहे. कारण तुमचा पोरगा म्हणणार आहे, आरचे मम्मीच्या दवाखान्याला मी कुठे हॉस्पिटलला 2-4 लाख रुपये बिल केलं, थोरात दादांनी लाख रुपये माफ केलं, तरी पण भरावंच लागलं. तेव्हा मम्मीचं सोनं मी तुला देऊ शकत नाही, कारण ते सोनं मी बँकेत गाण ठेवलंय, त्याच्यावर कर्ज काढलंय आणि मग डॉक्टरचं बिल मिटवलंय. झाला का नाही भांडण? आणि तुमची पोरगी म्हणणार आहे, भैया दादा मम्मी जातानी मला सांगून गेली, चिंगे हे 5-7 तोळे सोनं तुझं आहे, त्याला देऊ नको. रक्ताचं नाटक तुटलं का नाही? आणि अजून एक गोष्ट सांगतो महिला मंडळ, तुम्ही गेल्यानंतर तुमच्याकडे किती सोनं असू द्या, एक गुंजभर सोनं सुद्धा तुमच्या बरोबर येणार नाही. मग त्या सोन्याचा उपयोग काय? जे आपल्या बरोबर येणारच नाही, किती घातलं उपयोग काय? त्याच्याऐवजी तुमच्या गळ्यामध्ये हा जर तुळशीचा किंवा रुद्राक्षाचा दागिना असला ना, जगाच्या बापाची ताकद सुद्धा होणार नाही. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या गळ्याला हात लावावा. म्हणून जगातला सगळ्यात श्रेष्ठ दागिना तुळशीची माळ किंवा रुद्राक्षाची माळ प्रत्येक माय माऊलीच्या गळ्यात पाहिजे. काय मत आहे? आणि अजून एक फायदा सांगतो माळीचा तुम्हाला. आपण सगळे मायाजाळाकडे अडकलोय. सोनं हे माया आहे, पैसा माया आहे, सत्ता माया आहे. येरती माईक दुःखाची, बंगला गाडी सोनं नाणं चिंग्या बंटी बबली हे काय? नातवंड हे काय? मायाजाळ आहे, मायाजाळ. आपल्या बरोबर काही येणार नाही. मग शेवटच्या क्षणी तुळशीची माळ आपल्या बरोबर येईल, रुद्राक्षाची माळ आपल्या बरोबर येईल. ते काही कामाचीच नाही ना, परंतु आपल्या कामाची आहे. आपला खऱ्या अर्थाने अंत्येष्टी झाल्यानंतर, सावडण्याचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर तिथून पुढचा प्रवास
ह्या रुद्राक्षाच्या किंवा तुळशीच्या माळीबरोबर करायचा आहे आणि तो प्रवास सुखरूप व्हावा म्हणून प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे. विठाला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. किती लोकांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ वर हात करा. शंकर तर मोकळीच आहे. शंकर तसाही मोकळाच आहे. पार्वती आई साहेबाच्या गळ्यात टाळी वाजवायची त्यांसाठी जोरदार. आता ऐका, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, सकाळी सकाळी आंघोळीला गेल्यानंतर त्याला कोणत्याच तीर्थाला स्नान करायची गरज नाही. जोपर्यंत त्याच्या गळ्यामध्ये 108 मण्यांची माळ आहे, डोक्यावर पाणी घेतल्यानंतर ते पाणी तुळशीच्या माळीवर पडतं आणि या शरीरावर पसरतं. 108 तत्वांचं हे शरीर आहे आणि 108 तत्वाची माळ आहे. तुळशीच्या माळीवरून वाहणारं पाणी आपल्या शरीरावर जेव्हा पसरतं त्यावेळेस त्या व्यक्तीला पवित्र अशा 108 तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य त्यावेळेस मिळतं. म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पाहिजे. बरं, माळीला किंमत आहे का हो समाजात? काय मत आहे तुमचं? माळीला किंमत आहे पैशाच्या दृष्टीनं? किंमत पैशाच्या दृष्टीनं नाही. किती रुपयाला मिळते? 10, 20, 50, लईच बारी घेतली तर 100 आहे का नाही? परंतु हा अलंकार ज्याच्या गळ्यात आहे, तू सोनं असू द्या, चैना असू द्या, कितीही किलो सोनं घाला, तुम्ही गोल्ड मॅन म्हणून वागा, जग तुमच्या पाया पडणार नाही. कधीच पाया पडणार नाही. कधीच पाया पडणार नाही. माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. माळीची ताकद. मी साधा आपला शेतकरी माणूस आहे, तुमच्यासारखाच आहे. फक्त 2-4 शब्द वेडीवाकडे बोलता येतात माऊलीच्या आशीर्वाद, एवढंच आहे. मागच्या वर्षी ठाण्यात दत्त जयंतीला कीर्तन होतं. ठाण्यात या माळीची ताकद एवढी आहे, मुख्यमंत्री पाया पडलो. मुख्यमंत्री. आता मला सांगा, तुम्हाला माळीची ताकद सांगायची दृष्टांत म्हणून. मी कदाचित यदा कदाचित संगमनेर विधानसभेचा आमदार झालो असतो, खताळ साहेबांच्या जागी. होणार नाही, पण समजा झालो असतो. परमेश्वर कृपेने तुमच्या आशीर्वादाने कदाचित मंत्री झालो असतो. होणार नाही, पण म्हणायला काय जाते, झालो असतो. मला संगमनेरला निधी आणण्यासाठी साहेबाच्या पाया पडावं लागलं असतं. विनंती करावी लागली असती, साहेब आमचा हा रस्ता परसाचे खड्डे झालेत, थोडाफार द्या. विनंती करावं लागली असती की नाही? इथं विनंती करायचीच काय? माळ ज्याच्या गळ्यात माळ आहे, मुखात नाम आहे, कपाळी गंध आहे, केवढाही असू द्या, गाली लोटांगण वंदीन चरण. ही ताकद माझ्या ज्ञानोबरायाची आहे, ही ताकद माझ्या पंढरीनाथाची आहे. मग गळ्यात माळ घालून जर लोक आपल्या पाया पडत असेल, घालायला अडचण काय? एवढंच हबप म्हणतील. काय म्हणतील? बिघडलंय बो ते, जाऊ द्या म्हणू द्या. परंतु मृत्यूनंतर ज्याला प्रवास सुखरक करायचा आहे ना, त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पाहिजे. म्हणून श्रावणाचा पर्व काळ चालू आहे, प्रत्येकाने गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. त्याच्यामुळे होतं काय महाराज, या शरीराचा समतोल राखला जातो. 108 तत्वांचं जे चक्र आहे, त्या चक्राचा समतोल राखण्यासाठी पवित्र गळ्यामध्ये 108 तत्वांची माळ पाहिजे. म्हणून प्रत्येकाने माळ घातली पाहिजे. विठाला आपण किती संपत्ती कमवा, कितीही स्टेट कमवा, आपल्या बरोबर येणार आहे का? उत्तर मिळालं नाही, उत्तर मिळालं नाही. मग आपण एवढे उपद्व्याप करतो कोणासाठी? बंगला बांधून ठेव, गाडी घेऊन ठेव, ट्रॅक्टर घेऊन ठेव, संगमनेरला फ्लॅट घेऊन ठेव, जागा घेऊन ठेव, FDच्या पावत्या करून ठेव, इन्शुरन्स पॉलिसी काढून ठेवा. मला सांगा, आपण ज्या पॉलिसी काढतो त्या जिवंतपणे आपल्या कामाला येतात का गेल्यावर दुसऱ्याच्या कामाला येतात? तुम्हीच सांगा. कोणासाठी काढतो आपण? अहो, आपण पाणी पित नाही लवकर. आता समजा लग्नाला गेलो एखाद्या, आपण 15 रुपये खर्च होतील म्हणून आपण ते गरम पाणी पितो साठवलेलं तिथलं, परंतु लवकर 15 रुपये घालीत. भूक लागली, चहा बिस्किट सुद्धा लवकर खात का? ते 10-5 रुपये वाचलं चिंगीला, बंट्याला, बबलीला, पप्याला, बावड्याला कामाला येतील. एवढी आपण बचत करतो. कोणासाठी करतो? बोला तुम्ही पटापटा. कोणासाठी करतो? आपल्या तुम्ही बोला ना, ब्रह्मचारी काखे. असंच मी एका गावात गेलो,
अनिल महाराजांच्या घरी गेलो एकदा. अनिल महाराज म्हणे चला आपले शेजारी एक तुमचे जरा फॅन आहे, टीव्हीला कार्यक्रम बघतात, त्यांची इच्छा आहे चला दूध घ्यायला जाऊ. गेलो बा, बसलो खुर्चीवर बसलो. मी विचारलं हे कोण? अनिल महाराज म्हणले हे ब्रह्मचारी. मी टोपी काढली, म्हणलं घाली लोटांगण. 2 महिन्यातून ब्रह्मचारी माणूस भेटला, पाया पडलं पाहिजे. शेजारी एक काका बसेल होते, ते म्हणले हे ब्रह्मचारी. 2 मिनिटं झाली आणि एक माता माऊली एक ग्लासमध्ये पाणी घेऊन आली. मग मी गप राहावा का नाही, गप पाणी प्यावं निघून जावा. म्हणलं अनिल महाराज ह्या कोण? ते म्हणे त्या पण ब्रह्मचारी. वा वा. म्हणलं वा, श्रावणात 2 ब्रह्मचारी एका घरात, उजळले भाग्य आता. म्हणलं वा. 5 मिनिटं झाले आणि एक बारीक पिल्लू कपात दूध घेऊन आलो. मग मी दूध पिवस तोवर गप मारावा का नाही. मी म्हणलं महाराज हे पिल्लू कोणचं? ते म्हणले महाराज या दोघांचं. मी कपच खाली ठेवला. म्हणलं महाराज हे तर ब्रह्मचारी. ते म्हणे नाही 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 महाराज, हे त्यातले ब्रह्मचारी नाही, हे आडनावातले ब्रह्मचारी. म्हणजे फरक आहे ना, आडनावात बी काय फरक आहे. बरं आडनाव इतके विचित्र आहे महाराज, इतके विचित्र आहे. बरं ते कसे आले असतील ते आपल्याला काही सांगता येणार नाही. महाराज थेटे महाराज आमची याला दिंडी जाते त्र्यंबकेश्वरला, गोरवडचा घाट लागतो, त्र्यंबकेश्वरची दिंडी आमची. आणि पत्रिका माझं कीर्तन टाकलं, 1 तासाचं कीर्तन असतं आणि त्याच्यामध्ये टिप लिहिली होती कीर्तन संपल्यानंतर, हगवण्यांची पंगत होईल उकिरड्यांच्या वस्तीवर. मी म्हणलं मी घरूनच जेवून जातो. आता आडनाव आहे, उकिरडे आडनाव आहे, हगवणे आडनाव आहे. एक तर पत्रिका ह्या वर्षी लय खास आली. आता तुम्ही सुद्धा तुमच्या पत्रिकेत खाली टीप टाकता का नाही? सगळे कोणाचं या सुद्धा लग्न जमून खाली काय टीप येते? कोणत्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही. सगळ्यांनी लग्नाला उपस्थित सहपरिवारासह राहावा. फक्त अट एवढीच, कोणत्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही. आणि वरती त्या पत्रिकेत नवरा नवरीचं नाव, आईबापाचं नाव, मामा मावश्या सगळ्यांचं नाव, आणि वर एक आशीर्वादात माझं नाव लिहिलं होतं. प्रबोधनकार रवी महाराज पिंपळगावकर आहेर यांचे आशीर्वाद होतील. आणि खाली टीप काय होती? कोणत्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार. मी अर्धा तास विचार केला जावा का नाही. न जावा तिकडून म्हणतीन हे बाबा लग्नाला आलं नाही. जावा तिकडून गेटमध्येच अडवलं, मग आहेर स्वीकारले जाणार नाही, कारण मा आडनाव आहेर आहे. म्हणजे आडनावाची लय पंचत होती महाराज. काही काहींचे आडनाव एकदम खास. ज्याला डोक्याचा भाग नाही त्याचं आडनाव डोके, ज्याचं फार उजाड झालंय त्याचं आडनाव केसेकर, काहींचं आडनाव टकले, काहींचं आडनाव कानाव आहे महाराज. कानाव, कान काटे, कान तुटे, कान फाटे, कान फाडे आडनाव आहे. कानवडे आपल्याजवळ. बरं काहींचे आडनाव डोळ्यावर डोळमे, एकने, चकणे, आंधळे आहे का नाही आडनाव? माहिती तुम्हाला. खाली परत नाकावर आडनाव आहे. नाकतोडे, नाकमोडे, शेंबडे आडनाव आहे. काहींचे आडनाव मानाव आहे. मानमोडे, मान तुटे, मान काटे, माने, देश माने. काहींचे आडनाव पोटावर आहे. पोटावर माहिती तुम्हाला. पोटदुखे, पोटसुळे. काहींचे मांडे, गुडगे. लईच विचित्र आडनाव आहे. हे झालं याचं. काहींचे आडनाव भाजीपाल्यावर आहे. बोपळे, डांगरे, दोडके, गोसाळे आहे का नाही आडनाव? बरं काहींचे आडनाव तुम्ही अभ्यास करा, प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे महाराज, थोडा 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 एकट्यानीच. काहींचे आडनाव जंगली प्राण्यांवर आहे. डुकरे, शेळके, बकरे, वाघे, हरणे, गायखे, गायबाने आडनाव आहे. काहींचे आडनाव धातूच्या भांड्यावर आहे. पितळे, तांबे आहे का नाही? चांदेकर, सोनेकर, सोनांबेकर हे आडनाव आहेत. तसं तुमच्या गावात प्रकार नाही ना. आपला विषय चालला होता, सगळ्यांना लेकर बाळ आहेत ना. मग एवढे उपद्व्याप आपण कोणासाठी करतो? बंगला, गाडी, सोनं, नाणं, इस्टेट, संपत्ती कोणासाठी कमवतो आपण? पटापटा बोलायचं. कोणासाठी कमवतो? आपल्या पोराबाळांसाठी. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, ज्यांच्यासाठी आपण उपाशी कराडी दिवस काढतो,
ज्यांच्यासाठी आपण एवढी मेहनत घेतो, मला सांगा इमानदारीनं सांगायचं, आपण श्रावण मासाच्या पर्व कालावर पांडुरंगाच्या दरबारात आहे, ज्यांच्यासाठी आपण एवढे काबाड कष्ट करतो ते पोरं आपलेत का? आजी काय मत आहे तुमचं? हा म्हणा उत्तर आहे, नाही म्हणा उत्तर आहे. काय मत आहे? पोरं आपले आहेत का? नाही, भाकरीची पंचायत होईल बरं संध्याकाळी. उत्तर ऐका, पोरांसाठी आपण काबाड कष्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांचं शिक्षण करणं, त्यांचे दोनाचे चार हात करणे इथपर्यंतच आपलं कर्तव्य आहे. परंतु माझं याही पुढे जाऊन तुम्हाला सांगणं आहे, कुठंतरी आपण थांबून घेतलं पाहिजे. सून आली ना गप मारायचं, ती तिकडं चपात्या करू, भाकरी करू, भात घालू, नाही तर आमटी करू, बिन मिठाची आमटी करू द्या, गप खाय. सुनाला नाव ठेवू, आणि तो जर सुनाला नाव ठेवलं तू तळी भरली समजायचं. कारण ऐका, 25 वर्षापूर्वी, ऐका 25 वर्षापूर्वी सुना घाबरत होत्या. किती वर्षापूर्वी? 25 वर्षापूर्वी सुना घाबरत होत्या. दिवस पालटले, लई त्रास दिला सुनाला, लई भयंकर त्रास दिला सासांनी. दिवस बदलतात, आता उलटय, सासू घाबरती. बदलले का नाही दिवस? उन्हाळा झाल्यावर पानकाळा येतो, पानकाळा झाल्यावर पावसाळा, हिवाळा, जसे ऋतू बदलतात तसं कालचक्र बदलतं. म्हणून आपल्या सुनाला आपल्या लेकीसारखं वाग. चुकलं ना, मला सांगा, आपल्या लेकीकून जर काही चुकलं आपण रागवतो तिला? प्रेमाने समजून सांगतो का नाही? आपल्या सुनालाही समजून घ्या. तसं सुनाला माझी विनंती आजच्या पर्व काळावर, आपल्या आईकडून काही चुकलं, बापाकडून काही चुकलं, आपण समजून घेतो का नाही? पुन्हा बाबा म्हणतो, पुन्हा दादा म्हणतो, पुन्हा आप्पा म्हणतो, पुन्हा अन्न म्हणतो, जवळ जातो, त्यांना वाढून देतो, दवा पाणी देतो. परंतु ह्या ठिकाणी अशा काही सासा आज या मिनिटाला बसले, असा काही सुना या मंडपामध्ये बसले, ते सासू सुनाशी बोलत नाही आणि सून सासूशी बोलत नाही, पोरगा बापाशी बोलत नाही आणि बाप पोराशी बोलत नाही. भावांचा विषय लांबच आहे. अरे हे आपण कशासाठी करतो? हे करतो कशासाठी? अरे आपण मोकळे आलोय, मोकळे जाणार आहे. आज आपण या ठिकाणी बहुसंख्येने भेटलोय, संध्याकाळपर्यंत आपण भेटू अगर ना भेटू हे फक्त पंढरीच्या पांडुरंगालाच ठाऊक आहे. हे सगळं सोडून द्या राजाओ. याचसाठी केला होता टास. तुमच्या आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड व्हावा जर असं वाटत असेल ना, या मायाजाळामध्ये गुंतू नका. आणि तुम्ही आम्ही काय करतोय? परपंच. काय करतोय? परपंच. दुसऱ्यासाठी जे काय आपण काबाड कष्ट करतोय, मेहनत करतोय, ते सगळे दुसऱ्यासाठी आहे. आणि संतांनी तुम्हा आम्हाला करायला सांगितलाय संसार. आज संसार सुफल झाला गे, देखील पाय तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. त्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे. म्हणून राजाओ, तुम्ही आम्ही मायाजाळात गुंतू नका. अभंगाच्या प्रति नको नको माना गुंतू माया जाळी, 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 नको नको माना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासवाया, काळ आला जवळी ग्रासवाया, काळ आला जवळी ग्रासवाया, काळ आला जवळी ग्रासवाया, काळाची ही मुली पडेल माझे भाव, काळाची ही मुली पडेल माझे भाव, काळाची हे ओढे
ह्या मायेजाळामध्ये तू अडकू नको, कारण शेवटच्या क्षणी हे सगळं गबाळ आपल्या बरोबर कुठपर्यंत आहे, अंगठ्याने पाणी पाजस्तवर आहे. कुठपर्यंत हे सगळं गबाळ अंगठ्याने पाणी पाजस्तवर. तिथून पुढचा प्रवास आपल्याला एकट्याला करायचा आहे, कुणीच आपल्या बरोबर येणार नाही. म्हणून तिथून पुढचा प्रवास सुखरूप होण्यासाठी आणि हा सगळा घोटाळा आपण मायाजाळात का. आज तुम्ही कीर्तन ऐकलंय, तुमच्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली, ज्ञानाची ईर्ष्या झाली, काही अंशी वैराग्याकडे तुम्ही वाटचाल करणार आहे. परंतु या ठिकाणावरून एकदा घरी गेले, या मंडपाच्या बाहेर मंदिराच्या बाहेर गेलं, वैराग्य गेलं, ज्ञान गेलं, भक्ती गेलं. हे कशामुळं माहिती का? हा सगळा घोटाळा होतो मनामुळं. कशामुळं होतो? मनामुळं. मग मनाला आकळण्याचं तंत्र रामकृष्ण हरी मंत्र. मनाला आकळण्याचं तंत्र काय सांगितलं वारकरी संप्रदायाने? रामकृष्ण हरी मंत्र. या मंत्राचं नित्य पठन केल्यानंतर, जप केल्यानंतर काळ वेळ नाम, आणि कोणत्याही ठिकाणी कोणताही मनुष्य, स्त्री पुरुष लहान थोर सकळाशी येथे आहे अधिकार. यारे यारे लहान थोर यादी बलती नारी नर, करावा विचार नलगेच ताकना. यारे यारे लहान थोर यादी बलती नारी नर, करावा विचार लगे चिंता कवनाची कवनाची. म्हणून मायाजाळातून बाहेर पडण्यासाठी कलियुगा माझे करावे कीर्तन. हरीची दासा हरी दाही दिशा. म्हणून आपण किती इस्टेट, किती संपत्ती कमवा, आपण रिकामे जाणार आहे. आपलं कर्तव्य पूर्ण करायचं आणि या जगाचा निरोप घ्यायचा. म्हणून पुण्यस्मरण एका पित्याचं आहे. म्हणून मी कायम सांगत असतो, तुम्ही गळ्यात माळ घातली ना, वर्षातून एकदा पंढरपूरला वेळ मिळाला तर दिंडीत जा, वेळ मिळाला तर दिंडीत जा. परंतु तुम्ही फार भाग्यवान आहे, ज्या पंढरपूरला लोक जातात तो पंढरीचा पांडुरंग साक्षात तुमच्या गावात आहे. तुम्हाला कोठेच जायची गरज नाही. काय गरज आहे? आता याच्याही पुढचं जाऊन सांगतो, तुम्ही गावच्या पांडुरंगाच्या देवळात सुद्धा येऊ नका, वेळ मिळाला तर या. मारुती रायाला सुद्धा नमस्कार करू नका, वेळ मिळाला तर करा. याच्याही पुढे जाऊन सांगतो, ज्याच्याकडे आई आणि वडील आहे ना, त्याला कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही. सकल तीर्थाची आदुरी. मला सांगा, पंढरीचा पांडुरंग कोणासाठी आला? हुशार मंडळी, तुमचा सप्ताह नुकताच झाला आता. कोणासाठी आला? भक्त पुंडलिकाने वाळवंटात निष्काम सेवा आपल्या आईची केली आणि बापाची केली. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. 28 युग झाले वाळवंटात उभा आहे. तोच पांडुरंग 2-3 वर्षापूर्वी आपल्या गावात आलाय आणि तोच पांडुरंग आपला बाप आहे, ज्या बापामुळं पंढरीचा पांडुरंग आपल्याला कळाला. आपली जन्मदाती आई जगज्जननी भवानी माता रुक्मिणी आई साहेब आहे, पार्वती माता आहे, सीता माता आहे. आपली जन्मदाती आई आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणजे ज्याच्याकडे आई आणि वडील आहे ना, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. काय मत आहे तुमचं? म्हणून मी रोज सांगतो, महाराष्ट्रावर फिरत असताना, आई वडिलांची सेवा करा. आणि आई वडिलांच्या सेवेचं पुण्य इतकं आहे, पुण्य इतकं आहे की ते पुण्य मिळवण्यासाठी भजन करावे की आता कीर्तन करावे, सांगाई बापासाठी काय करावे. भजन करावे की भजन करावे की आता कीर्तन करावे, सांगाई बापासाठी काय करावे. सांगाई बापासाठी काय करावे, सांगाई बापासाठी काय करावे. बापासाठी काय करावे.
आपल्याला जन्म देणारा आपला बाप साक्षात पंढरीचा पांडुरंगच आहे. म्हणून ज्याच्याकडे बाप आहे ना, बाप रुक्मादेवीवरू, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणून आपल्या वडिलांची सेवा साक्षात नारायणाची सेवा आहे. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. हे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाची, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. ज्याच्याकडे आई आणि बाप आहे ना, त्याला कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही. फक्त माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. श्रावण मासाच्या या पर्वकालावर माता भगिनी, मी तुम्हाला विनंती करणार आहे, तुम्ही माझं ऐका, नक्कीच ऐका. तुमचा भाऊ म्हणून ऐका, मुलगा म्हणून ऐका. महिला मंडळ, तुम्हाला जमलं तर उपवास करा. महिला मंडळ, तुम्हाला वेळ भेटला तर तुळशीला पाणी घाला, वेळ भेटला तर पंढरपूरला जा, वेळ भेटला तर देवात जा, वेळ भेटला तर कीर्तन कथेला जा. परंतु आवर्जून वेळ काढून आपल्या ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांची इमानदारीनं सेवा करा. पंढरीच्या पांडुरंगाचा तुम्हाला आशीर्वाद भेटल्याशिवाय होणार. आणि तसे महिला मंडळ, तुम्ही किती उपवास केले, कितीही नवरात्र केले, कितीही व्रत केले ना, आणि तुमच्या आचरणामुळे तुमच्या सासू सासऱ्याच्या डोळ्यात पाणी येत असेल, तुम्ही पांडुरंगाच्या देवळात जाऊन दिवसा डोकं आपटून जरी जीव दिला ना, पांडुरंग तुम्हाला कधीच प्रसन्न होणार नाही. मने नाही भाव, म्हणे देवा मला देव पावायला बाजारचा म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही र, देव आशान पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव त्याला वडराज ब्याव, मातीच देव त्याला पाण्याच ब्याव, सोन चांदीच देव त्याला चोराच ब्याव. देव आचान पावायचा नाही रे, देव आचान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. भाजीपाला आहे का? म्हणून जीवन जगत असताना युक्त आहार विहार, शुद्ध आहार सेवन केला पाहिजे. गळ्यात माळ घालायची, मुखात नाम घ्यायचं आणि निष्काम भावनेनं आई वडिलांची सेवा करायचा. म्हणून जेवढे या ठिकाणी बसलेत ना, जेवढे ग्रस्त या ठिकाणी आज बसले ना, एका पित्याचं पुण्य स्मरण आहे. फक्त त्यांनी 2 मिनिटं आपलं लहानपण आठवायचे. प्रत्येकाने आठवा. जेवढे लोक या ठिकाणी बसलेत त्यांनी प्रत्येकाने आपलं लहानपण आठवायचंय. जेव्हा आपण पहिलं पाऊल टाकलं ना, पहिलं पाऊल, त्यावेळेस आपलं बोट आपल्या बापाने हातात धरलं होतं. प्रत्येकाने आठवा बालपण. आपल्या बापाने आपलं हे बोट धरलं आणि एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. आपण बाबा म्हटलो असेल, दादा म्हणलो असेल, आप्पा म्हटलो असेल, चालता यायला लागलं, पडलो असेल अडखळत, गुडघ्याला मार लागला. गुडघ्याला मार लागल्यानंतर त्या बापाने आपल्या ह्या लेकराला कडेवर उचलून घेतलं, डोळ्यातलं पाणी पुसलं, चॉकलेट घेऊन दिला असेल, गोळी घेऊन दिली असेल, पोंग्या घेऊन दिला असेल. प्रत्येकाने आपल्याला लहानपणीचा बाप आठवा. चड्डीमध्ये सीसू केली असेल, बापाने ते कपडे बदलले असतील, आईनं ते कपडे बदलले असतील. प्रत्येकाने आपल्या लहानपणीचा बाप आठवा. आई वडिलांना काहीच लागत नाही महाराज. तेच आई वडील म्हातारे झाल्यानंतर काही लोक दुर्लक्षितपणा करतात, त्यांना ते जड वाटू लागतात. परंतु त्यांना हे कुठं माहितीये की जीवनामध्ये आपल्या जीवनातला एकदा बाप गेला ना, आपल्याला आधार देणारा हिमालय उन्मळून पडल्यासारखी परिस्थिती त्या कुटुंबाची होते.
जीवनातली आई गेली ना, आपल्यावर प्रेम करणारा मायेचा सागर आटला. म्हणून जोपर्यंत जिवंत आई वडील आहेत ना, तोपर्यंत दगडांची पूजा नंतर करा. जिवंत रूपी ईश्वराची सेवा म्हणजे साक्षात शंकर पार्वतीची सेवा. आपली आई आणि आपला बाप. दगडांना किती दूध वता, दगडांना किती पाणी घाला, उपयोग नाही. परंतु तेच पावशर दूध आपल्या आईला द्या, मन प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल. तोच प्रसाद आपल्या बापाला द्या. काही काहींना भाकरी नाही हो, लय दयनीय अवस्था आहे महाराज, लय बिकट अवस्था आहे. वृद्धाश्रम महाराष्ट्राच्या मातीत होणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये देव आलाय तो केवळ आई वडिलांच्या सेवेमुळे. आणि आज सगळ्यात जास्त आल म्हाताऱ्या माणसांची कोणाचे कोणाचे. काही लोक सेवा करतात, त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. म्हाताऱ्या माणसाला काही लागत नाही हो. घरी आलं ना, बाबा अण्णा दादा आप्पा औषध घेतलं का, दादा जेवलेत का, थोर प्रेमाचा बुकेला हातची दुष्काळ. आईला विचारा काही गोळ्या आणूत का, तुला काही आई खायला आणू का. सहज तुम्हाला आईची वडिलांची परीक्षा घ्यायचं ठरलं ना, कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जाणार आहे, आईला सहज विचारा, आई मी संगमनेरला चाललोय, डॉक्टरकडे तपासायचं कुठे हॉस्पिटलला, अण्णांनी नंबर लावून ठेवलाय, तुला काही आणायचं का, तुझ्या बीपी शुगरच्या गोळ्या संपल्यात का, आणू का. आई काय म्हणाल बरं का, आईचं प्रेम परीक्षा पहा. आई म्हणणार आहे बाळा अरे गोळ्या आहे अजून, संपेल राहत्या 2 दिवस होऊन, तरी सुद्धा आई म्हणणार गोळ्या आहेत बाळा, एक काम कर, माझं ते नातू आहे ना त्याची चप्पल तुटली रे, त्याला 100-150ची एखादी चप्पल आण, मला पुढच्या हप्त्यात गेला ना तू घरी मग आण. हे आईचं प्रेम आहे. बापाला विचारा, बाबा तुमचं धोतर फाटलंय, पायजामा उसवलाय, कापड आणू का राजपाल मधून. बाप काय म्हणणार आहे माहिती का, हे बघ पप्या बाळ्या बावड्या एक काम कर, अरे ते किराण्यावाल्याने 2 वेळा पोरग घरी पाठवलं, त्याची बाकी दे नाही, मला धोतर जोड कधी आण. माझ्याकडे धोतर आहे, त्याला मी शिंप्याला 5-10 रुपये देऊन टिप मारून घालील, 6 महिने टिकेल, परंतु तेवढेच 1000-1500 रुपये त्या किराण्यावाल्याला नेऊन दे, म्हणजे ते पोरग घरी गरका मारणार नाही. हे प्रेम कोणाचे कोणाचे, बापाचे. आता हा प्रश्न फक्त बायकोला विचारायचा, पिल्लू मी संगमनेरला चाललोय, आता नाव बायकोचं नाव घेण्याची पद्धत आली, आता आली का नाही. बायको सुद्धा नवऱ्याचं नाव घेती. अहो 20 वर्षापूर्वी बायको म्हणायची, आता नाही म्हणत. प्रसाद प्रशांत, नाही ऐकलं तर परशा, नाही तर म्हणती जानू. अरे काय मर्यादा नावाची गोष्ट राहिली नाही. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, संतांच्या कुळात जन्माला आलोय. फक्त बायकोला सहज विचारा, संगमनेरला चाललोय, तुला काही आणायचं का, फक्त म्हणायचं. अहो जितेंद्र राजपाल राजेंद्र सेल लागलाय, एखादी साडी घेऊन या, 2-2.5 हजाराची स्वस्त मिळेल, 4 हजाराची साडी 2 हजारालाच आहे. बायको आणायला सांगणार आहे, बाप आणायला सांगणार नाही, आई आणायला सांगणार नाही. म्हणून आपल्यावर जीवनात किती संकट येऊ द्या, पोरग हलकट असू द्या, बेवडा असू द्या, येडपट असू द्या, रोज आई बापांना शिव्या शाप देणारा असू द्या, ती आई आणि तो बाप पंढरीच्या पांडुरंगाकडे एकच मागणं मागत असतात, देवा माझं लेकरू कसंही असू दे त्याला सुखाचं ठेव. आणि आपल्यासाठी आपल्या सुखासाठी पंढरीच्या पांडुरंगाकडे सुखाची मागणी करणारी जगाच्या पाठीवर एकमेव विभूती आहे, त्या विभूतीचं नाव आहे आई आणि वडील. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. आपुली आई जसे जगता, आपुली आई जसे जगता, आपुली आई जसे जगता, आपुली आई जसे जगता. धन्य माता पिता तयाची, धन्य माता
माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या म्हणून पंढरीचा पांडुरंग आई वडिलांच्या सेवेने लवकर प्रसन्न होतो आणि ज्याला आई वडिलांचा आशीर्वाद मिळालाय त्याच्यावर संत कृपा होते. संत कृपा झाली इमारत फळाली. म्हणून तुम्ही किती तीर्थाला बोमट्या मारी थिंडा, सध्या आमच्या बुवा लोकांचा प्युअर धंदा चालू आहे. चलो चारीधाम, निम्म्यात तुम्ही निम्म्यात आम्ही. चलो चारीधाम. काय चारीधामाला काय अय तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. देव याच्यात आहे. देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर याच्यात देव आहे.